नमस्कार भाविको. आज आपण अधिक मास महात्म्य अध्याय 19 याचे विवेचन पाहणार आहोत. मागील अध्यायामध्ये मेधावतीचा शंकर पार्वतींनी उद्धार केला आणि मंगळा गौरीच्या नावाने तिची स्थापना केली. तिला अक्षय सौभाग्याचं आशीर्वाद वर दिलेला आहे. अशी मंगळा गौर नित्य पूजा करावी, तिची नित्य नामस्मरण करावं. हे एका दिवसाच्या व्रताच्या पुण्याने प्राप्त होतं. आज आपण 19व्या अध्यायातलं विवेचन पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. सद्गुरु गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी श्री गुरु समर्था. भाविका ते मोक्षदाता. अनाथनाथा कृपावंत. करुणाकरा दीनबंधो. अगाध भक्तीचा महिमा. भक्तप्रिय सर्वोत्तमा. भक्तिवीण निरर्थक जन्मा. प्राणियांचा निर्धारे. या लागी भाव धरून अंतरी. प्रचित घ्यावी शरीरी. आत्मप्रचिती गुरु प्रचितवरी. शास्त्र प्रचित तिसरी जाणीजे. म्हणून दृष्टांती कथा भाग सत्य. स्वये बोलिला श्री अनंत. हे जाणीजे शास्त्र प्रचित. ऐका दृष्टांत दुसरा. वक्तावधीला अर्थांतर. तो जाणीजे गुरुकृपा साचार. भाव धरून उकलावे अंतर. मग साक्षात्कार आत्मप्रचिती. एवं तिने प्रचिती घेऊन प्रवर्तावे श्रोतेजनी. या उपरी मलमास कथनी. श्रोतेजनी परिसावी. लक्ष्मी नारायण संवाद. तोची श्रोतिया करू विशद. ऐका विचक्षण सावध. जेणे हरेल वेद मानसी. क्षीराब्धिजा वदे पुरुषोत्तमा. अनुपम्य ऐकला जी महिमा. पुढील परिसावे नेमा. कवणे परी आचरावे. कवण उद्धरोनी गेला. कवणे नेमा असा साधला. हा तव विस्तारा गळा. कृपा करून वदावा. ऐकून लक्ष्मीची वाणी. बोलता झाला चक्रपाणी. म्हणजे ऐक हो शुभ कल्याणी. एकाग्र करून मानस. मेरु सिंधौत नगरी वर्तते बहुविस्तरा. नाम शिवपरिख्याता. शिवस्याति प्रिया सदा. गोकर्णस्य गिरेः पार्श्वे प्रासादाट्टालभूषिता. बहुआश्चर्यवती रम्या. रम्यचत्वर शोभिता. नाना ब्राह्मण संयुक्ता. क्षत्रियैश्च विराजिता. वैश्यैः शूद्रैः तथान्यैश्च संयुक्ता सत्यवादिभिः. तस्यामासीत् सदाचार. शूद्र कंचिद्वरो गृही. नाम्नापि विप्रदासोऽसौ. कर्णमापि तथाविधा. तस्य पत्नी विप्रदासी सा. नाम्नां शुभलक्षणा. साध्वी पतिपरापत्यु. राज्ञा सन्निधा सदा. मेरू तळाचे ठाई जाण. शिवकांची नगरी विस्तीर्ण. ब्रह्मसमुदायो परिपूर्ण. अध्ययन घरोघरी. गोकर्णाचे पश्चिम दिशे अपूर्व नगरी ते असे. शूद्र क्षेत्री सर्व धर्म वसे. वेदमार्गे वर्तिती पै. वेदमर्यादा नुलंघती कोणी. ब्राह्मणा पूजिता वर्णतिनी. स्रोतस्मार्ता वग्रहिणी. सदाचार्य ब्राह्मण वर्तिती जे. नगराची रचना ती अद्भुत. पाहून जननयन तटस्थ होत. रम्य गोपुरे लखलखित. बरवी जळकत रविकिरणे. तया नगरी एक शूद्र जाण. नाम तयाचे विप्रदास म्हणून. वाहता ते सर्व ही जन. सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा. एका विप्राच्या घरी करुण सेवा चाकरी, निरंतर वर्ते सदाचारी,
विश्वास पूर्ण ब्राह्मणाचा, तयाची भार्या पतिव्रता पूर्ण, नुलंगी कदा पतिवचन, तेही विप्रसेवा करून जाण, कुटुंब रक्षण करिता ती. या उपरी एके दिनी मला मासे संधी जाणुनी, विप्रमेळात क्षणी स्नाना लागुनी चालिले. तव ते शूद्रकामिनी विनवी भ्रतारा लागुनी, समस्त जग मिळुनी स्नाना लागुनी जाता ते. तरी आपण वर्णहीन याती, केविन घडेल पुण्यप्राप्ती, द्रव्यही नाही संचिती, जे दान पद्धती करावी. या लागी प्राणनाथा पायी, विप्रा सांगा ते चला सर्वई, दामधर्मा ते धन ते नाही, परी करू देह पवित्र. स्नाने करून पवित्रता, आयसी वदतसे जनवार्ता, या लागे विप्रा ते प्रार्था, न्यावे तत्वता समागमे. ऐसे ऐकून उत्तर द्रवले शूद्राचे अंतर, मग प्रार्थुनिया द्विजवर, निघाला सत्वर कुटुंबेसी. यात्रेचा समुदाव पातला, गोकर्ण क्षेत्रापती आला, पाहून तेथीचा गंगाजळ, तटस्थ झाला समुदाव. गंगा पाताच नयनी तात्काळ, पातका होय धुणी, समग्र जनस्नाना लागुनी तयस्थानी उतरले. नित्य करीती स्नानदानाचं, यात्रा राहिली एकमाच, विप्रा सवे शूद्रा ही स्नानास, श्रियसहित जातसे. नित्य स्नानविधी सारून, मग पुष्प बिल्वादी आणून, नित्य पूजितसे शिवभवानी, भावार्थमनी आगळा. उभयता जाऊनी वनात, काष्टभारा आणिता नित्य, त्याचा विक्रय करून सत्य, द्रव्य संचय करिता ती. मौन्य न बोलती कवणासी, नक्तराती उपवासी, सायंकाळती सारथी भोजनासी, नित्य नेमेसी वर्तत. ऐसा संपूर्ण एकमास, उभयता चरली निर्दोष, पाप जळाले निशेष, नाही लवलेश तिळभरी. मग संचय जो धनाचा, नित्य विक्रय काष्टाचा, तो काढून यातयाचा व्यय करीते पै झाले. यथायुक्त ब्राह्मण भोजन करीते झाले उद्यापन, त्रयाची दशकापुपन्न केले अर्पण द्विजाते. मग शेवटी ते उभयता भोजनी बैसले तत्वता, घेऊन विप्रांची मंत्राक्षता बिराड मार्गे चालिले. मग लक्ष्मी विचारते, पुरुषोत्तमा, म्हणजे अजून आमची ऐकण्याची इच्छा आहे की अजून काय काय नियम कोणी केलात, कोण उद्धरून गेलं, तेव्हा त्याचा विस्तार कृपा करून सांगा. तेव्हा देव सांगतात, पूर्वी मेरू तळाच्या ठिकाणी शिवकाशी नावाची विस्तीर्ण नगरी होती. आता गोकर्णाच्या पश्चिम दिशेला ती नगरी होती. त्या नगरीमध्ये चारही वर्णाची लोक जी होती, आपापल्या वर्णानुसार व्यवसाय वगैरे सर्व त्यांचे ते करत असत. ब्राह्मण जे होते, स्रोत स्मार्त कर्म आचरण करणारे षटकर्मरत असे ब्राह्मण होते. गोपुरे होते. तर त्या गावामध्ये एक विप्रदास म्हणून शूद्र राहत होता. आता नावाप्रमाणे विप्रदास म्हणजे तो ब्राह्मणांची नित्य सेवा करीत असे आणि त्याच्यावर ब्राह्मणांचाही पूर्ण विश्वास असायचा. त्या विप्रसेवा जो विप्रदास होता, त्याची पत्नी सुद्धा पतिव्रता होती. म्हणले कधीही पतीची आज्ञा ती उल्लंघन करत नसे, पतीची आज्ञा पालन करत असत. असं वागून आचरण करून दोघे आपले कुटुंब उदरनिर्वाह करत होते. तर एका काळी मलमास आलेला आहे, अधिक मास आलेला आहे आणि सर्व ब्राह्मणांचा मेळा जो होता तो स्नानासाठी म्हणून चालला होता. तेव्हा त्या विप्रदासाच्या पत्नीच्या मनात आलं आणि तिने त्या विप्रदासाला सांगितलं, म्हणे पतिदेवा, अहो म्हणले आपल्याकडून तर काही पुण्य काही घडणार नाही, आपण जातीहीन आहोत. बघा
परमेश्वराच्या सेवेला कधीही जातीहीन असं म्हणू नये. तुमच्या भावेचा भुकेला आहे देव, भावनेचा भुकेला आहे देव. त्याला तुम्ही 2 हात 3रं मस्तक पण मनापासून करा, ते त्याला प्राप्त होतं. तर असं होती पतिव्रता जी होती, तिने सांगितलं की आपल्याकडून म्हणे कसं काय पुण्य घडेल, आपल्याजवळ द्रव्य नाही दान करायला. तेव्हा प्राणनाथा, आपण ब्राह्मणांची आज्ञा घ्या आणि त्यांच्यासोबत जर गेलं तर चालेल का? त्या विप्रदासाला आनंद झाला आणि त्याने ब्राह्मणांची परवानगी घेऊन त्यांच्याबरोबर त्या ब्राह्मणांच्या समुदायाबरोबर तो गंगे नदीच्या तीरावर आलेला आहे, गोकर्ण क्षेत्राजवळ आलेला आहे. आता तिथेच गंगा नदीकडे गंगेचं दर्शन घेतल्याबरोबर तिच्या नुसतंच दर्शनाने पाप नष्ट होतात, मन शुद्ध होतात. तर अशी त्रिपदगामिनी गंगा जी आहे, तिचं दर्शन करताच त्यांना आनंद झालेला आहे. त्या ठिकाणी सर्वजण 1 महिनाभर राहिलेत. तसंच तो विप्रदास सुद्धा तिथे राहिला. नित्य त्या ब्राह्मणांसोबत पत्नीसहित स्नानाला जायचा, फुलं बेल आणून द्यायचा आणि नित्य शिवपार्वतीचं पूजन करायचं. त्यानंतर दुपारच्या वेळामध्ये वनामध्ये जायचे, काही लाकडं तोडून आणायचे, ते लाकडं गावात विकायचे आणि तो द्रव्य जो होता तो संचय केला होता. कोणाशीही बोलायचे नाही, म्हणजे मौन व्रताचं आचरण करायचे. नक्त व्रत त्यांनी घेतलं, सायंकाळी ते भोजन करायचे. असे नित्य नियम करत असताना 1 महिना झालेला आहे. त्यांची सर्व पापं जळालीत. मग जो धनाचा त्याने संचय केला होता, लाकडं विकून आणले होते त्याने यथाविधी ब्राह्मणांना दानधर्म केले. 33 अनारसे वगैरे दान केलेत, ब्राह्मण भोजन घातलेलं आहे. आणि मग शेवटी आपण भोजन करून विप्रांची मंत्राक्षदा आशीर्वाद घेऊन बिराड मार्गी निघाले. आता काय घडतं ते ऐका. तव नवला वार्तले तय क्षणी, रात्र झाली 1 यामिनी, तव एक पिशाच्य मार्गस्थानी उभा येऊन ठाकला. विक्राळ वदन भयंकर, लंबबाहो विशाळ शरीर, मुख पसरोने क्षुधातुर, धावला समोर ग्रासावया. तया ते पाहून उभयांनी, ततस्त थेले तया स्थानी, तव दैव योगे करुनी, अपूर्व कहाणी पै झाली. शुद्ध पुण्य शरीरे शूद्र दाम्पत्य, पावनी पिशाच्य प्रेत, क्रूर भावना निरसुनतेत, झाला बोलता शूद्रा ते. म्हणे पुण्यपुरुषा तू कोण, येथे यावया काय करण, मी तव क्षुधित पिशाच्य जाण, करावया भक्षण आलो तुम्हा. परी तव दर्शने समाधान, पावन झाले माझे मन, तूता करिता संभाषण, वाटे पावन होईन मी. आजवरी पर्वत शिखरे मी फिरतो तो वनांतरी, वृक व्याघ्र नाना परीक्षुधारी हिंडत ते. परीक्षुधान जाय सर्वदा, या क्षुदेत फिरे मी तत्वदा, तव दृष्टीसी देखील अवचिता, विप्रदासा तुझ लागी. तरी कृपावंता दयानिधी, निरसी माझी भवव्याधी, देवनिया पुण्यौषधी, भवभयव्याधी हरावी. ऐकून तयाचे उत्तर शूद्रवदे तेव्हा प्रत्युत्तर, म्हणे तू पूर्वी होतास थोर ते सविस्तर निवेदी. कवण पापस्थो पाय, पिशाच देह लादलाय, तो सांगे लवलाय, पुढे उपाय विचारू. मग अशा प्रकारे 1 महिना झाल्यानंतर तो विप्रदास आणि त्याची पत्नी बिराड मार्गे निघाले. रात्र झाली, 1 याम म्हणजे अर्धरात्र झाली. आणि अशा त्याच्या रस्त्यामध्ये त्यांच्या एक पिशाच्य त्यांच्या मार्गामध्ये येऊन थांबलेला आहे. अक्राळ विक्राळ असं तो पिशाच्य पाहिल्याबरोबर दोघं तटस्थ झाले. परंतु त्या क्षुद्र दाम्पत्याच्या मनामध्ये किंवा 1 महिन्याच्या व्रत आचरणाने एक तेज निर्माण झालं होतं. आता असं तेज निर्माण झाल्याबरोबर
त्या शूद्र दाम्पत्याकडे पाहिल्याबरोबर त्या पिशाच जो होता त्याच्या मनातली क्रूर भावना ही निरसून गेली, ही निघून गेली आणि तो बोलू लागला, पण हे पुण्यपुरुषा तू कोण आहेस? मी तर एक म्हणले एक क्षुधित म्हणजे भुकेलेला पिशाच आहे. वनामध्ये लांडगा वाघ वगैरे मारून म्हणले बरंच मी केलं, परंतु माझी भूक काही शमत नाही. तुम्हाला बघितलं, आता वाटलं की आपल्याला चांगली शिकार मिळाली, परंतु तुमचं दर्शन झाल्याबरोबर मला समाधान प्राप्त झालं म्हणते. आणि माझं मन, माझ्या मनातले विचार जे होते ते बदलून गेलेत, क्रूर भावना माझी निघून गेली. तुमच्याशी भाषण करताना असं वाटायला लागलं की मी आता पावन होईल. म्हणून विप्रदासा, तुम्ही काहीतरी कृपा करा आणि पुण्य औषध देऊन मला या भवभय व्याधीमधून मुक्त करा म्हणले. बघा भाविक हो, एखाद्याचं आचरण आणि मन असता पवित्र, षडविकारांवर विजय मिळवला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे षड्रिपू आहेत आणि यांच्यावर आपण विजय मिळवला पाहिजे. ते कशाने शक्य आहे? तर नामस्मरणाने शक्य आहे. निरपेक्ष भावनेने जे कर्म केलं त्याच्याने ते शक्य आहे. अहंकार मनी नसावा, त्याच्याने ते शक्य आहे. एकदा मनामध्ये सेवाभाव निर्माण झाला की मनुष्याला असं वाटतं की नाही, आता माझं कोणी शत्रू नाही. होणार होत राहणार, परंतु त्या होण्यातही परमेश्वराचं काहीतरी नियोजन असतं असं समजून, कारण ज्याने संकट दिलं तोच निवारून देणार आणि ते निवारून देण्याची शक्ती जी आहे ती नामस्मरणामध्ये आहे. पुण्यव्रत आचरण केल्याने आहे. आपल्याला असं वाटतं, एखादा व्यक्ती दिसला की फार बरं वाटतं आणि त्याच्याशी बोलावं असं वाटतं. असं का वाटतं? त्याच्यामध्ये असलेला उत्साह, त्याच्यामध्ये असलेलं स्फुरण, त्याच्यामध्ये असलेली स्फूर्ती किंवा पवित्र मन हे आपल्याला आकर्षून घेतं. तसं याचं झालं, एखादा दुर्जन जरी आपल्या सज्जनांच्या संगतीत आला तरी त्या सज्जनांच्या संगतीमुळे त्याचं सर्व विचार बदलू शकतात आणि तो चांगल्या मार्गावर येऊ शकतो. म्हणून तसं या पिशाच्याला झालं. 1 महिन्याच्या व्रताने त्याच्या पुण्यप्रभावाने त्याचं शरीर तेजपुण्य झालं होतं विप्रदासाचं, आणि त्याला बघितल्यावर पिशाच्याच्या मनामध्ये असलेली क्रूर बुद्धी जी होती ती नाश पावली होती आणि तो बोलू लागला. ऐकून त्याचे उत्तर शूद्रवदे तेव्हा प्रत्युत्तर, म्हणे तू पूर्वी होतास तोर ते सविस्तर निवाय दे. कवण पापास तो पाय पिशाच देह लागला आहे, तो सांगे लावलाय पुढे उपाय विचारू. बघा, मी पुन्हा सांगतो की एक मनुष्य सोडला, मनुष्य प्राणी सोडला तर इतर सर्व प्राण्यांना आपला पूर्वजन्म आठवत असतो. तुम्ही विचार करून बघा की एखादं पक्षी आहे, एखादं प्राणी आहे, तुम्हाला बघितल्याबरोबर तो शेपूट हलवत तुमच्याजवळ येतो का? त्याला आठवत असतं काहीतरी. पण मनुष्याला आपला पूर्वजन्म आठवत नाही, कारण त्याला वाचा दिलेली आहे. तसं त्या पिशाच्याला पूर्वजन्म आठवतो आणि तो सांगू लागलाय, ऐके स्वामी राजा, मी पूर्वी क्षेत्रजवंशी राजा, होतो पराक्रमी तेजपुंजा, शत्रु सहज पायातळी, सर्वांवरी दरारा पायी कापती सर्व इराय, यवन मंडळी पाळी निर्भय, नाही भय पापाचे, पुण्यनेश नाही सर्वता, स्वप्नी नेणे धर्मवार्ता,
मार्ग पाडून तत्वता वस्तू हरी मार्गस्थांच्या. परद्वार असंख्यात मजळ घडल्या परमित, माझिया पापा नाही गणित, सौख्या अमित भोगले. आप पर नेणे सर्वता प्रजेते नागवी तत्वता, त्यांची शापे मजता आता अक्षय रोग लागला पै. त्या योगे मृत्यू पावलो सवेग, यमदूती कर्षुनी अंग, दुर्धर माझा पाप भोग, जाणून जाचिती मज लागे. मी दान धर्म केलाच नाही, अतिताभ्यागत नेणे काही, तीर्थ पर्वणी स्वप्नी पाहिली नाही पापिष्टे. द्रव्य असूनी माझे पदरी, मी तव तीर्थदान न करी, सरली आयुष्याची दोरी, नरक अघोरी टाकिले मद. मग तेथे बहु पस्तावलो, हा देवा स्वधर्म आचरलो, पापा ते मी नाही भ्यालो, मदबळे करुनिया. मग तेथे उपाय नसे काही, हिमकुटी झालो स्वदेही, द्रव्य जोडले तेही, राहिले जेथेची तेथेच. व्यर्थ गेली माझी वयसा, पापबळे जोडीला पैसा, संस्कार कारणी सर्व आशा, शेवटी नाश पावलो. मिळोनी काका मामा आत्या, बंधू भगिनी आणि चुलत्या, मिळून मज भोवत्या, वाटोळे केले द्रव्यांचे. सासू सासरा विहिणी, सुना जावाई काकी मामी, आप्पा आबा सर्वांनी, वेढिले मज लागे धन लोभे. शेवटी अंतकळ आला, सकळ झाली सभोवती गोळा, हात देवनी कपाळा, रडती खळखळा धनासाठी. म्हणती छत्र गेले आमुचे, कोण रक्षण करील कुटुंबाचे, शेवटी नाही कोणी कोणाचे, सर्वही जायाचे सर्व लेणे. ऐसी गती माझी झाली, शेवटी यमयातना प्राप्त झाली, सर्व आटले तय काळे, सोडविता बळी न दिसे पै. काळाचे मुखी होऊन सर्वता, न देखो कोणी सोडविता, या लागी विचक्षण जनी तत्वता, मोक्षपंथा स्मरावे. एका सद्गुरु वाचोनी, उपाय काही नाहीच त्रिभुवनी, तोची सोडवी काळापासूनी, इतरांची काणी न चालेची. ऐसा मी फार पस्तावलो, शेवटी रवरवी पडता झालो, तेथे बहुत जाजावलो कुसमुसलो अंतरी. तेथे कुंभ पाक कुंड, तळी विस्तीर्ण लहान तोंड, तया माझी नरक भरला उदंड, तोची दंड प्राणी आते. त्या माझी नेऊन टाकती, एकावरी एकरी चिवती, उसंत नाही निघावया प्रति, बुचकळ्या घेती एकाएक. मुख काढितावर ते तव टोले देती यमदूत, मागुते आत लोटीत, नाकी तोंडी भरत नरकतो. आयशी जाचणे दिवस बहुत, भोगिली सहस्र वर्षापर्यंत, शेवटी मध काढून देत, पिशाच योनीत टाकले. तेथे क्षुधा लागता बहुत, परिसंकीर्ण रंध्रमुखात, कवळमध्ये अडकत क्षुधा शांत नवय. उदक प्राशनाशी नाही, संवदनीचे किंवा अशौच देही, निर्मळ पाहता ते नाही, ऐशी देई दुःख यातना. वस्त्र नाही दिगंबर, वृक्षावर आमचे घर, ऐसा भोग 30,000 संवत्सर भोगावा. या लागी भागितो करुणा, कृपाळू तू तापसी राणा, देवनी काय पुण्यदाना, निवारी यातना माझी. अवघे गेले सुखाचे सांगती, शेवटी झाली माझी गती, कृपा सागरा दयामूर्ती, करे निवृत्ती पापाची. एवढा उपकार करे सुकृत बांधी आपले पदरी, चुकवे माझी जन्म मरण फेरी, थोरो उपकारी बुडे नमी. ऐसे करुणादीन वाणी, ऐकून शूद्र धवल अंतःकरण, मग उदक घेऊन करी संकल्पनी सोडत. म्हणे महापुरुषा ऐक तू, तव कर्मपातकी देख, तू ते पाहुणे अधिक दया माते उपदनी. तरी सप्तदिन स्नानाचे फळ, मी आचरी जो केवळ, मल महात्म्याचे निर्मळ, ते हे जळ असे पै. या सप्तदिनाचे पुण्य करून, तुझे पाप क्षालन, तात्काळ जाईल उद्धरून, ऐसे म्हणून उदक सोडिले. मग तो पिशाच्य सांगतोय, मी पूर्वी म्हणले राजा होतो, माझा दरारा फार होता म्हणले, शत्रू तर सहज पायातळी घालत होतो, सर्व राजेतले राजे मला घाबरत होते. मला पापाचे भय नव्हते, कारण माझ्याजवळ बळ होतं, सत्ता होती, शक्ती होती. पुण्याचा विचारच केला नाही.
स्वप्नामध्ये सुद्धा कधी धर्ममार्ग माझ्या मनामध्ये आला नाही. माझ्या रयतेला मी फार गांजलं म्हणले. त्यांच्याकडून सर्व वस्तू लुटू लागलो. माझ्या पापाला गणतीच नाही. आणि ह्या प्रजेचे बघा, आपण प्रजेकडून जे काही रक्कम घेतली, काही टॅक्स घेतला, लोकप्रतिनिधी होणं फार कठीण आहे. कारण त्या जनतेचा शाप सुद्धा भोगावा लागतो. मग अशा त्या जनतेच्या शापाने म्हणे मला क्षयरोग झाला आणि मृत्यू पावल्यानंतर मला यमदूत जे होते ते यमपाश अडकवून मला घेऊन गेलेत. मी दानधर्म केलाच नाही, अतिथी कधी त्याचं केलं नाही, तीर्थप्रवणी पाहिली नाही. माझ्या पदरी भरपूर द्रव्य असून मी तीर्थदान केलेलं नाही. माझ्या आयुष्याची दोरी संपल्यानंतर मला अघोर नावाच्या नरकात टाकलं. आणि तिथे गेल्यावर आपल्याला कोण येतं तिथून तारायला, वाचवायला कोणी येऊ शकत नाही. मला तिथे आठवू लागलं की मी माझ्या आयुष्यामध्ये केलं काय. इतका अमाप प्रचंड संपत्ती जमवली, परंतु तिचा सदुपयोग केला नाही आणि ती संपत्ती तिथल्या तिथेच राहिली. तिचा काय उपयोग. इथे काय कामं येतं तर इथे केलेलं पुण्य जास्त, ते पुण्य त्या ठिकाणी आपल्या कामात येत असतं. म्हणून मी तर काही पुण्य केलंच नाही, म्हणून मला अघोर नरकात टाकलं. सर्व जे होते नातेवाईक, आप्त, सगळे सोयरे, हे सर्व सुखाची सोबती. अहो, प्राणोत्क्रमण झाल्यावर सुद्धा ते धनासाठी रडू लागलेत. आता आम्हाला कोण रक्षण करेल असे दुःख करू लागले. पण तो शेवटी कोणी कोणाचे नसते. अशी माझी गती झाली. शेवटी यमयातना प्राप्त झाली. बघा, ह्या यमयातनेतून, ह्या काळाच्या मुखातून एक सद्गुरू आपल्याला फक्त तारू शकतात. म्हणून सद्गुरूची सेवा करा, पुण्यकर्म आचरण करा, नामस्मरण करा. त्याच्याशिवाय त्रिभुवनामध्ये तुम्हाला कोणी काळापासून वाचवू शकत नाही. असं मी फार पस्तावलो. शेवटी रवरव नरकात टाकलं. तिथून नंतर कुंभीपाक नावाच्या नरकात टाकलं. एकावर एक माणसं टाकत होती नरकामध्ये. वरती डोकं काढायला लागलं की वरतून टोले द्यायचे, नाका तोंडात सगळं नरक भरायचं. अशी सहस्र वर्षापर्यंत ती जाचणी भोगली. तिथून मला काढून पिशाच्ची योनीत टाकलं. आता ह्या पिशाच्च्या योनीमध्ये सुद्धा माझ्याकडून काही खाता येत नाही, पाणी पिता येत नाही. असे दुःख यातना ज्या आहेत मी भोगून राहिलो. सर्व सुखाचे शेवट सांगत आहेत. आणि अशी माझी गती झाल्यानंतर हे विप्रदासा, तू माझ्यावर उपकार कर आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यातून माझं यातायात थांबव. काहीतरी उपकार कर. त्याच्या अशा प्रकारची करुणावाणी ऐकल्याबरोबर त्या शूद्राचा अंतर द्रवला आहे. आणि त्याने हातात पाणी घेऊन संकल्प करून सांगितलं की माझ्या या मलमासाच्या पुण्यामधले 7 दिवसाचं पुण्य मी तुला अर्पण करतो. म्हणून त्याच्या हातावर पाणी सोडलेलं आहे. ते उदक पडता प्रेत असती, ते आश्चर्य झाले श्रोती. अवधारा हो परमप्रीती, महापात की उद्धरला. तात्काळ दिव्य देह पातला, प्रेत भाव सर्व लोपला. तवा अकस्मात देखिला घंटारव स्वर्गीचा. दिव्य विमान स्वर्गीहून तात्काळ उतरले तय क्षण. लखलखित देवगण उभे येऊन ठाकले. पिशाच उद्धरला तात्काळ, विमानी बैसोनी गेला ते वेळ. नेत्रिपाते झाले सकळ, म्हणे धन्य फळ स्नानाचे. मला स्नान आगाध महिमा,
कृपाळू तो सर्वोत्तमा, धन्य या शूद्राचा नेमा, केले कर्म अघटित, स्वयंपुण्याचे दान केले, ऐसे कधी देखले नाही केले, ऐसिया पापिया ते उद्धरिले, अनुपम केले या शूद्रे. आश्चर्य करून सर्वांनी येऊन लागती शूद्रचरणी, जय जयकार गोकर्णी प्रवर्तला आदरे. मग नाना परी दिव्यान्न ठाई ठाई विप्रभोजन, होता पुराण कथा श्रवण आनंदपूर्ण सर्वाते. ऐसा मला स्नान महिमा, निवेदिला श्रोतया तुम्हा, जो कथिला सार्वभौमा, श्री विष्णूंनी लक्ष्मी दे. तोची प्राप्त भाषा वैखरी बरविला श्रोताच्या कर्णद्वारे, न्यून पूर्ण तो चतुरे, क्षमा मजवरी पैकी जय. मलमास महात्म्या आगाध महिमा, जेणे संतोष पुरुषोत्तमा, म्हणून दरी जयादी नेमा, अनुकृपे संपादावा. काही धन लागता बहुत, फुकाचे पुण्य असे जोडत, या लागी साधावे हित अहित, हेची भीत सर्वदा. शेवटी कोणी कोणाचे नाही, एकटे पडणे लागे परवाई, धनधान्य ते सर्वही राई, जेथील तेथीच. या लागी करा काढाकाढी, साधा बापांनो लवडजवडी, जेणे सुटे काळाची ओढी, ऐशी तातडी करावी. मग अशा प्रकारे त्याचं भाषण ऐकून, पिशाच्याचं भाषण ऐकून, तो विप्रदास जो होता शूद्र, त्याच्या मनामध्ये दया आली. त्याने त्याला 7 दिवसाचं आपलं पुण्य स्नानाचं त्याला अर्पण केलं. त्याबरोबर स्वर्गातून विमान आलेलं आहे, घंटारोह करत विमान आले आणि त्या प्रेताचा, त्या पिशाच्याचा उद्धार झाला आहे, सर्वांच्या समक्ष झाला आहे. त्यावेळेस सर्वजण त्या ठिकाणी विप्रदासाजवळ आले, त्याचं कौतुक करू लागले. अहो, आपल्या जवळचं आपण केलेलं पुण्य कोणी दान करेल का? परंतु त्याने ते दान केलं. म्हणून सर्वांनी आश्चर्य केलं. मग विप्रभोजन वगैरे सर्व पुराण कथा श्रवण झाली, सर्वांना आनंद झाला. असा मलमासाचा स्नानाचा महिमा प्रत्यक्ष विष्णूंनी लक्ष्मीला सांगितला आहे, तेच मी तुम्हाला सांगितलं. अहो, ह्या मनुष्य देहामध्ये कोणीही कोणाचं नाही, आपल्याला एकटं जावं लागतं. म्हणून पुण्य आचरण करा. हा काळ जातो, काळ जो जाऊन राहिलेला आहे, क्षणोक्षणी त्याचं नामस्मरण करा. आपल्या कुळातील जे पितृलोकात गेले असतील, ते नरकात असतील, आपल्याला कल्पना नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि त्यांना स्वर्ग सुख प्राप्त हो, त्यांना मोक्ष प्राप्त हो, अशी प्रार्थना करा. आणि देवाजवळ एकच मागा, सर्वेपी सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. हे देवा, सर्वांना सुखी ठेव, तुझ्या प्रजेला, तुझ्या भक्तांना सर्वांना सुखी ठेव, म्हणून त्याची प्रार्थना करा. यासाठी तुम्ही जेवढा वेळ सापडेल त्या वेळेमध्ये त्याचं नामस्मरण करा. भाविक हो, असे 7 दिवसाचं पुण्य त्या विप्रदासा शूद्राने त्या पिशाच्याला अर्पण केल्यावर त्याचा उद्धार झालेला आहे. आता पुढील अध्यायामध्ये सुद्धा कोणाचा उद्धार होतो आपल्याला ते बघायचं आहे. इथे श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित 19 गोडहा. गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय.